तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दुसायला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी ॲग्रिकल्चर. आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे ना, आज काहीतरी वेगळं आहे. तुम्ही आता म्हणत असाल मी कुठं आहे, तर आज आहे ना, आम्ही आमच्या स्वतःच्या आंब्याच्या बागेमध्ये आलो आहे. तर आता आमची स्वतःची बाग म्हणजे काय असेल मोठी अशी नाही, तर कसं आहे, रोजच्या आमच्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं निवडतो, तर ट्रायल करतो आणि त्याचा कसं काय रिझल्ट दिसेल त्यानुसार आम्ही शेतकऱ्याला रेफर करत असतो. तर आताही समोर एक व्हिडिओ प्ले होत असेल. आता तुम्ही बघशीला झाड असं भरगच्च दिसतं आहे, आंबं पण भरपूर दिसतात आहे, हाताला पण बघितलं 4 5 6 7 आंबं पण आहेत. आता ही वाण कुठली जास्त तुमच्या बघण्यात पण नसेल, तर ही स्पेशल आहे ना, घुंगरू म्हणून व्हरायटी आहे. ही घुंगरू व्हरायटी गुजरातहून आम्ही आणलेली आहे. ह्याला झाडाला आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु फक्त हे 3 वर्षाचं झाड आहे. आता फळगळ जरी झाली तरी कसं आहे, ह्याच्यात जेवढं फळ आहे ते बघता कोणते आपल्याला हरकत वाटत नाही. आता हे कसं असतं, ह्यामध्ये आहे ना, जे आपली मादी फुलांचं प्रमाण जास्त आहे. हे कसं आहे, आपल्या हापूसपेक्षा साईज थोडीशी बारकी राहते, परंतु ह्याचं फ्रूट सेटिंग पाहता नंतर ह्याच्यावर जे आपलं रोग म्हणजे जसं की भुरीचा पण प्रादुर्भाव कमी होतो. त्यासोबत स्पॉन्जी टिश्यू म्हणजे काय, जे आपल्या फळामध्ये साखा पडतो तोही रोग ह्यात दिसून येत नाही. आणि साधारणपणे ह्याचं वजन 200 ग्रामच्या आसपास जातं. आता हे दाखवायचं मुख्य कारण काय, कसं होतं की आपण एकच व्हरायटी जर का लावून बघितली तर त्याला पाहिजे तसं आपल्याला की उत्पन्न भेटत नाही आणि अपेक्षा आपण आपली वाढत जाते. त्याचप्रमाणे वेगवेगळी विविधता आपल्या बागेमध्ये असणं गरजेचं आहे. कसं आहे, आंबा म्हटला की ते कसं आहे, तर क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. क्रॉस पॉलिनेटेड म्हणजे काय, त्याला दुसरं झाड लागतं त्या परागीभवन करण्यासाठी. म्हणून आहे ना, आपण वेगवेगळ्या प्रकारची ट्रायल करू शकतो. आता हे आहे ना, दुसरं ते पण घुंगरू व्हरायटीचं झाड आहे. तर ह्याचं पण आता हे आहे ना, ते 3 वर्ष लावल्यानंतर हे 2 वर्ष पाठीमागे लावलं आहे. तर ह्याचा देखील चांगला रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो आहे. आणि आपल्या बागेत ही जर का वाण लावली तर आपल्याला नक्कीच ह्याचा फायदा होईल. कसं होतं आहे, एक वाण लावण्याऐवजी थोडीशी जर का, म्हणजे आता समजा तुम्हाला 1 एकर आंबा लागवड करायला, त्यातलं 5% तरी आपण वेगवेगळी व्हरायटी लागवड करणं अपेक्षित आहे. जेणेकरून आपल्याला जे काय आता बदलत्या वातावरणात वेगवेगळे बदल होतात त्यानुसार प्रत्येक झाड त्याला ससेप्टेबल असेल असं नाही. काय ह्याला आहे ना, ते मात पण देतं आहे. आता हे बघा, हे कुठलं आहे, तरी आपलं नॉर्मल केशरचं आहे. ही सगळी आहेत झाडं 3 वर्ष पाठीमागची आहेत. आणि चांगली जर का आपलं व्यवस्थापन वगैरे असलं तर छाटणी वगैरे करून पण आपण चांगलं बघू शकतो. तर आता ही एक वेगळी व्हरायटी आहे बघा. ही आहे ना, अर्का पुणेत म्हणून ही व्हरायटी आहे. अर्का पुणेत ही आहे ना, ही पण आपण बाहेरूनच आणलेले आहे. ह्याचा पण रिझल्ट चांगला आहे. आता हे बघायला गेलं तर हे व्हिडिओ आता अगोदर शूट करतो आहे आम्ही. हा साधारणपणे मार्च महिन्यातला हा व्हिडिओ आहे. आता ह्याचं साईज आत्ताच जवळपास 150 ग्रामच्या आसपास आहे आणि हार्वेस्टिंगला येईपर्यंत 250च्या पुढे जातो. नंतर कसं आहे, आपल्या आंब्याच्या बागेमध्ये तुमच्याकडे आता वातावरणानुसार आणि हवामानानुसार वेगवेगळी आंब्याची कलमं येतात. आता साधारणपणे जो आपला कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये हापूस चांगल्या प्रतीचा येतो. त्याचसोबत आता जर का ऑल महाराष्ट्रात केशर चांगला होतो. आता हे घसानं फळ दिसतंय का तुम्हाला? होय, हे घसानं फळ येतं ते कुठलं आहे, तर आपले आम्रपाली आहे. आम्रपाली व्हरायटी म्हणजे कशी आहे, त्याचं साईज चांगली राहते आणि ते घसानं बघू शकतात. जवळपास 1 2 3 4 5 6 बरगस असं फळ आहे. जवळपास ह्याच एकाच झाडाला आहे ना 100 ते 150 आंबा आपल्याला बघायला भेटतो. हे पण 3 वर्षाचं प्लांटेशन आहे. आणि ह्याची खास बात काय आहे, ह्याची कोय आहे ना एकदम पातळ असते. गोडीला 1 नंबर आंबा आहे. थोडासा लेट लागतो पण घसानंच फळ असतं. जवळपास 10 ते 12 आंबा एका घसाला असतो, म्हणजे असतोच. ही कुठली आहे, तर आपली आम्रपाली व्हरायटी आहे. आणि वेगवेगळी व्हरायटी लावल्याचा फायदा काय असतो माहिती आहे का, जी आपलं आता समजा एखादं जरी फेल गेलं तर दुसरं आपल्याला ॲडॅप्ट होतं आणि त्याचं आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि ही व्हरायटी 1 नंबर आहे बरं का. कुठली सांगा, मल्लिक आहे. मल्लिकाचं आत्ता मार्च महिन्यात फळाचं वजन आहे 250+, 250-300 ग्रामचं आत्ता फळ आहे. आता 2 हात आंबा माझ्या हातात आत्ता बसून झाला आहे. साधारणपणे हार्वेस्टिंगला ह्याचं वजन 600-700 ग्राम जातं आणि गोडी 1 नंबर. फक्त याचा विषय काय आहे की हा कापून खायला आंबा चांगला लागतो. नंतर आपण पिळून वगैरे खायचं म्हटलं तर हा शक्य होत नाही. पण ह्याला आहे ना स्पॉन्जी टिश्यू वगैरे होत नाही. पूर्ण एक ऑप्टिमम, म्हणजे जास्त गोड पण नसतोय आणि जास्त आंबट पण नसतं, मधलीच चव आपल्याला लागते. हे जे वेगळी चव आपल्याला बघायला मिळते. तर ह्या पद्धतीने आपण आहे ना जवळपास 4 ते 5 व्हरायटी आहेत. आणि पाठीमागच्या साईडला आपण हापूसमधले एक व्हरायटी लावलेली आहे. ही कुठली आहे, तर आपली देवगड हापूस आहे. देवगड हापूसला कसं असतं, अल्टरनेट बेरिंग असते, 1 वर्ष फळ जाणं.
त्यामुळे आता ह्या गेल्या वर्षी आंबा नव्हता, यंदा आंबा आलेला आहे. त्याचं आता बघू शकता, हे आता 120-150 ग्रामचं आता फळ आहे. यंदा चांगली सेटिंग झालं आहे. परंतु कसं झालं, यंदा मधमाशा जरा कमी प्रमाणात होत्या, त्यामुळे चांगलं पाहिजे तसं भेटलं नाही. ह्यात आपलं गांडूळ खताचं प्लांट आहे. गांडूळ खत आपण स्वतःच प्रोड्यूस करतो. ह्यामध्ये आहे ना चांगल्या प्रतीचं आता जे आपलं प्रोड्यूस होईल हे आता ह्यात टाकल्यामुळे ह्याचा काय फायदा होतो माहिती आहे का? जे आपलं ऑर्गॅनिक रेसिड्यू आहे, ऑर्गॅनिक मॅटर जमिनीतला वाढायचा फायदा नक्कीच होतो. आणि तुम्ही पण चांगलं जर का व्यवस्थापन वगैरे केलं, स्वतःचं गांडूळ खताचं प्लॉट पण चालू करू शकता. त्यातून पण चांगले रिटर्न आहेत. सविस्तर आपण एखादा या गांडूळ खतावरती व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्याचं महत्त्व पण पोचेल. आता बघा गांडूळ तर चालूच आहे. साधारणपणे जास्त दिवस नाही, 2-2.5 महिन्यामध्ये आपलं गांडूळ खत तयार होतं आहे आणि चांगली क्वालिटी वगैरे मेंटेन. आता हे बघा, हे भरून ठेवलेलं आहे. हे आपण आता एक 500 किलो जाणार होतं आपलं, कुठं तर सांगलीला जाणार होतं. ते बॅग वगैरे भरून ठेवलेले आहेत. आता इकडच्या बाजूला राईट हँड साईडला शेणखत आहे, इथंच माते वगैरे आहे. आणि हे आपलं बारकंसं आपलं एक ट्रायलची झाडं आपण लावलेली आहेत आणि त्याचप्रमाणे इथं आपण झाडं देखील प्रोड्यूस करतो. जर का कोणत्या शेतकऱ्याला जर का आंबा लागवडीबद्दल माहिती वगैरे हवी असेल तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराज. धन्यवाद.